नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे भारत 1960 नंतरच्या घडामोडी. खरं तर याच्या आधीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की ऐतिहासिक साधनं कुठली आहेत. मग त्याच्यामध्ये आपण भौतिक, लिखित आणि मौखिक ही 3 प्रकारची साधनं पाहिली होती. आणि आपण पाहिलं की या तिघांमधले कोणते कोणते असे एक्झाम्पल्स आहेत की जे आत्ताचा जो काही स्वातंत्र्योत्तर भारत आहे त्याचा इतिहास लिहायला उपयोगी ठरू शकतं हे आपण बघितलं. मग आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, कारण आतापर्यंत जो काही एक देश चालवला जायचा तर तो ब्रिटिश चालवायचे. पण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण आपला देश चालवणार होतो, भारतीय चालवणार होते. मग तेव्हा एक कशा पद्धतीने राज्यकारभार चालवला गेला पाहिजे किंवा देशाचा कारभार कसा चालवला गेला पाहिजे यासाठीच एक साधारणतः कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान तयार केलं गेलं होतं की काय नियमावली आहे किंवा कशा पद्धतीने कारभार असला पाहिजे, लोकांचे काय हक्क आहेत, काय अधिकार आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. मग अकॉर्डिंग टू दॅट आपल्या देशाचा जो काही मुख्य व्यक्ती आहे किंवा जो ऍक्च्युअल आपल्या देशामध्ये सत्ता चालवणार आहे किंवा काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे पूर्ण देशासाठी ठरवणार आहे, देशाचा निर्णय घेणार आहे, तर तो व्यक्ती असतो ते म्हणजे प्रधानमंत्री. मग 1960 नंतर आपल्या देशामध्ये आतापर्यंत कोणते कोणते प्रधानमंत्री होऊन गेले किंवा त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय कामगिरी केली हे सगळं आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. तर सगळ्यांना माहिती आहे की 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार केला गेला 26 जानेवारी 1950 ला. आणि आपला भारत एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र म्हणून निर्माण झाला. सार्वभौम म्हणजे काय? तर असा देश ज्या ठिकाणी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले जातात. म्हणजे आपले निर्णय किंवा आपल्या देशाला फॉर एक्झाम्पल नोटबंदी करायची होती, तर तेव्हा आपण विचारलं का युएसए की आम्ही नोटबंदी करू का? की आपण इंग्लंडला विचारलं आम्ही नोटबंदी करू का? की आपण चायनाला विचारलं आम्ही नोटबंदी करू का? विचारलं का? नाही विचारलं. म्हणजे याचा अर्थ आपल्या देशासाठी जे काही निर्णय घ्यायचे आहेत तर ते आपला देश आपण किंवा आपण जे काही प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत तर ते घेऊ शकतात. म्हणजे इनफॅक्ट भारतीयांसाठी निर्णय घेऊ शकतात. सो हे जे आहे याला आपण म्हणतो सार्वभौमत्व, की आपल्या निर्णयात स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आपल्या देशामध्ये कुठल्या नवीन योजना आणल्या पाहिजेत, कुठल्या योजना रद्द केल्या पाहिजेत, हे सगळं काही भारतीयांच्याच हातामध्ये आहे. आपला देश कोणाच्याही गुलामगिरीखाली नाहीये. आपल्याला कोणताही निर्णय घेताना कोणालाही काहीही विचारावं लागत नाही. आपल्याला म्हणजे पूर्ण देशाबद्दल बोलतेय मी. आपल्या देशासाठी निर्णय घेताना आपल्याला कुठल्याही इतर देशांना विचारावं लागत नाही. सो याला आपण म्हणतो की आपला देश हा कसा आहे, सार्वभौम देश आहे. ठीक आहे. सो अशी एक लोकशाही आपल्या देशामध्ये निर्माण झाली. भारतीय समाज बहुजिनसी असून त्यामध्ये भाषा, धर्म, वंश याच्यामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे. आपण पाहतो की आपल्याकडे नॉर्थ इंडियामध्ये बघा वेगळी भाषा आहे, वेगळा पेहराव आहे. साऊथ इंडियामध्ये वेगळी भाषा, वेगळा पेहराव आहे. प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी आहे. सो मग अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी त्या त्या प्रदेशानुसार या सगळ्या गोष्टी बदलत जातात. म्हणजे आपल्या भारतामध्ये काय आहे, विविधता आहे, पण त्यात सुद्धा एकता आहे. कारण ऍट द एंड ऑफ द डे आपण सगळे काय आहेत, भारतीय आहोत. ठीक आहे. सो त्यानंतर पुढे असं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते. कारण जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा जो काही ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्याच अप टू द मार्क किंवा सगळा विकास करून वगैरे दिलं होतं असं नव्हतं. हे सगळं काही आपल्याला मॅनेज करायचं होतं. त्या काही आर्थिक गोष्टींचं काय करायचं, राजकीय घडामोडी कशा व्यवस्थित करायच्या किंवा राज्याची घडी कशी बसवायची नीट, त्यासोबतच सामाजिक विकासाचं काय करायचं वगैरे, हे सगळेच प्रश्न आपल्या समोर उभे होते. नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साधण्याचा किंवा आर्थिक विकास करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला. नियोजन आयोगाची निर्मिती केली, औद्योगिकरणावर भर दिला म्हणजे रोजगार उपलब्ध झाला. आणि त्यामुळे काय झालं, रोजगार उपलब्ध झाल्यामुळे अर्थात रोजगार आहे त्याच्यामुळे दारिद्र्य असेल, गरिबी असेल, ही थोडीफार कमी व्हायला मदत होतेच. सो मग या सगळ्या गोष्टी करत करत त्यांनी आर्थिक विकास केला किंवा सामाजिक विकास केला, सामाजिक सुधारणा केल्या. आणि मग त्यानंतर निवडणुकांचे यशस्वी आयोजन सुद्धा केलं गेलं, जेणेकरून लोकांना लोकशाही आहे असं वाटेल किंवा त्याच्यावरचा विश्वास जो आहे लोकांचा तर तो बसेल आणि आपल्याला राजकीय स्थैर्य सुद्धा प्राप्त करणं त्यामुळे शक्य होईल. त्यासोबतच दुर्बल समाज घटकांसाठी काही कार्यक्रम, धोरणं म्हणजेच आपण जे बघतो की त्यांच्यासाठी बऱ्याचशा स्कीम्स आहेत, रिझर्वेशन आहे, आरक्षण वगैरे आहे, तर हे सगळं करण्यात आलं जेणेकरून दुर्बल घटक असतील, मग त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत, महिला आहेत, बालके आहेत, वृद्ध व्यक्ती वगैरे आहेत, ते सुद्धा समाजाच्या प्रवाहामध्ये राहावेत किंवा त्यांचा पण सहभाग असावा समाजामध्ये, यासाठी त्यांना वेगळे रिझर्वेशन किंवा वेगळे आरक्षण देण्यात आले. आता 1960चे दशक.
भारताच्या राजकीय परिस्थितीवरती परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960च्या दशकामध्ये घडल्या. पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेले जे गोवा आहे, त्यासोबतच दमण-दीव आहे, या सगळ्या प्रदेशांची मुक्तता व्हायला सुरुवात झाली आणि ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. म्हणजे खरं तर इंग्रजांनी आपल्या देशामधला मॅक्सिमम भाग जो आहे तर तो त्यांच्या अधिपत्याखाली घेतला होता. जेव्हा इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो भाग तर स्वतंत्र झाला. पण अजूनही पोर्तुगीजांचं दमण-दीव असेल, गोवा आहे, या ठिकाणी राज्य होतच की. ते अजूनही आपल्याला स्वतंत्र त्यांनी केलं नव्हतं किंवा आपण अजूनही त्यांच्यापासून मुक्त झालो नव्हतो. पण कालांतराने 1960 पर्यंत वगैरे ते लोक सुद्धा पोर्तुगीज वगैरे सुद्धा आपल्या भारतामधले जे त्यांचे राजवट होती तर ती सोडून निघून गेले आणि मग त्यानंतर गोवा असेल, दमण-दीव वगैरे असतील हे सगळेच राज्य जे आहेत तर ती मुक्त झाली. त्यानंतर पुढे असं आहे की उत्तरेकडील सीमेवर भारत आणि चीन यांच्यामधला तणाव 1950 पासून वाढत होता आणि या तणावाची परिणती म्हणजे समाप्ती जी आहे किंवा स्टॉप लागणं जे आहे तर ते कशामध्ये झालं, दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊन झालं आणि त्यामुळे 1962 साली मॅकमोहन या ठिकाणी भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. हे लक्षात ठेवायचे, तुम्हाला एमसीक्यूज मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. सो जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताचे पहिले प्रधानमंत्री पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, ते नाव लक्षात ठेवायचं आहे कारण तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जाऊ शकतं. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पण शिल्पकार होते. परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर आपल्या देशाचे इतर देशांशी संबंध कसे असले पाहिजेत, म्हणजे आपले युएसएशी असेल म्हणजे अमेरिकेशी असेल, भारत आणि चीन संबंध कसे असतील, भारत पाकिस्तान संबंध कसे असतील, भारत युके संबंध कसे असतील किंवा इतर कुठल्याही देशाशी भारताचे संबंध कसे असतील हे ठरवतं कोण, परराष्ट्र धोरण ठरवतं. ठीक आहे, किंवा असं पण आहे की आपल्याकडे सगळ्याच गोष्टी मिळतात का, तर नाही. बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण इतर देशांवरती वगैरे अवलंबून आहोत. ठीक आहे, सो मग त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा मिळवायच्या किंवा काय आयात करायचं, काय निर्यात करायचं, हे सगळं जे आहे तर ते ठरवायचं काम कोणाचं असतं, परराष्ट्र धोरणाचं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे असे आहे, भारताच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. 1964 मध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि मग त्यानंतर जे दुसरे पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे तर ते होते लाल बहादूर शास्त्री. सो भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जम्मू काश्मीर या प्रश्नावरती युद्ध झालं आणि साधारणतः तुम्हाला माहितीच आहे की पूर्वीपासूनच म्हणजे अगदी भारत स्वतंत्र झाल्यापासूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीरच्या प्रश्नावरून सतत युद्ध होत असतं आणि त्यातलं हे युद्ध आहे 1965चं की जे लाल बहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीमध्ये झालं होतं आणि सोव्हिएत रशियाने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जेणेकरून ही युद्ध लांबू नये. आणि 1966 मध्ये ताशकंद येथे लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. त्यांनी जय जवान जय किसान ही योजना ही घोषणा दिली होती आणि त्यांच्याद्वारे किंवा त्याद्वारे त्यांनी भारतातील शेतकरी आणि त्यासोबतच भारतीय सैनिक यांचं महत्व देखील अधोरेखित केलं कारण त्यांना माहिती होतं की कुठलाही देश हा शेतकऱ्यांशिवाय किंवा सैनिकांशिवाय अपूर्णच आहे. त्यामुळे शेतकरी आणि सैनिक यांना फार महत्व त्यांनी दिलं गेलं होतं, जे की त्यांच्या घोषणेमधून पाहायला मिळतंच. सो बेसिकली 1962 सालचं युद्ध बघितलं आपण, भारत चीन युद्ध जे की झालं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीमध्ये मॅकमोहन रेषेवरती. त्यानंतर झालं 1964 साली युद्ध जे की भारत आणि पाकिस्तान यांच्या 1965 साली जे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालं होतं काश्मीर प्रश्नावरून. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री हे प्रधानमंत्री होते. ठीक आहे, त्यानंतर 1964ला ते सत्तेमध्ये आले होते लाल बहादूर शास्त्री. 66ला त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर पुढच्या प्रधानमंत्री ज्या आहेत इंदिरा गांधी, ज्या की 1966ला प्रधानमंत्री झाल्या आणि भारतातील पहिल्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत, त्याच्यामुळे यांचंही नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती. बँकांचे राष्ट्रीयकरण करणे आणि संस्थानिकांचे तनखे बंद करणे या त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले. बँकांचे राष्ट्रीयकरण करणे म्हणजे जे पण बँका आहेत आपल्याकडे, एसबीआय जी आहे तर ती राष्ट्रीयकरण केलेली बँक आहे, नॅशनलायझेशन करणं बँकांचं. ठीक आहे, सो बेसिकली अशा अनेक बँकांचं त्यांनी राष्ट्रीयकरण केलं होतं. त्यासोबतच संस्थानिके म्हणजे काय, तर तुम्हाला आठवत असेल की
जरी पण आपला भारत देश स्वतंत्र झाला होता तरी पण सगळेच जे लहान मोठे राजे आहेत त्यांनी अजूनही त्यांच्या अधिपत्याखाली जे काही भाग होता भारताचा तो अजूनही सोडला नव्हता. मग त्याच्यामध्ये हैदराबाद कडचा काही भाग असेल. सो त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे चॉईस होती, एकतर ते स्वतंत्र राहू शकतात किंवा त्यांना भारतामध्ये विलीन व्हायचं होतं. तर बरेच काळ ते स्वतंत्र होते, म्हणजे स्वतंत्र संस्थानिक होतं, पण त्यानंतर मग भारतामध्ये ते काय म्हणत आपण त्यांचा जे संस्थानिक आहे तर ते सामील करून घेण्यात आलं. तर या संदर्भात बरेचसे निर्णय घेतले गेले होते इंदिरा गांधी यांनी. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तान संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानामध्ये मोठे आंदोलन करण्यास कारणीभूत ठरले. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे ऍक्च्युअल जो पाकिस्तान आहे वायव्येकडे तर तो आहेच आहे. पण त्यासोबतच आपला जो बांगलादेश आहे त्याला पूर्व पाकिस्तान म्हटलं जायचं. ठीक आहे. सो पूर्वी काय व्हायचं की पूर्व पाकिस्तान आणि हा आपला वायव्येकडचा पाकिस्तान हे काय होते, एकच होते. आणि त्यामुळे मग काही घेऊन जायचं असेल, दळणवळण करायचं असेल तर त्याच्यामध्ये भारत यायचा. कारण बांगलादेश आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी काय आहे वायव्येकडे पाकिस्तान आहे. सो मग त्याच्यामुळे काय व्हायचं की मधल्यामध्ये भारताचं नुकसान होत होतं या दोघांच्या भांडणामध्ये. आणि त्याच्यामुळे या दोघांमध्ये खूप सारे मतभेद होते. आणि म्हणून काय करण्यात आलं की इंदिरा गांधी यांनीच मध्ये येऊन काय केलं गेलं होतं की पूर्व पाकिस्तान आणि जो आपला ऍक्च्युअल पाकिस्तान आहे यांना स्वतंत्र करण्याचं काम केलं गेलं होतं पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून. सो मग या आंदोलनाचं नेतृत्व शेख मुजीबुर रेहमान यांच्या मुक्तवाहिनीने केलं होतं. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरतीही होत होता, कारण अनेक जे बांगलादेश मधले निर्वासित आहेत तर ते मग भारतामध्ये यायचे, भारतामध्ये येऊन राहायचे, कारण त्यांना तिथे सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या. कारण पाकिस्तानचा आणि याचं म्हणजे पाकिस्तानकडून सगळ्या गोष्टी इकडे पोहोचवल्या जायच्या, ज्या की सगळ्या मिळत नव्हत्या. मग त्या उत्पादनाची साधने असतील किंवा उदरनिर्वाहासाठी काही असेल तर ते. आणि म्हणून त्यांना मायग्रेशन करावं लागायचं किंवा स्थलांतर करावं लागायचं आणि मग ते भारतामध्ये यायचे. ठीक आहे. सो भारतामध्ये अनेक निर्वासित जे आहेत पूर्व पाकिस्तान मधले लोक किंवा बांगलादेश मधले लोक त्याचे येऊन राहायचे. आता 1970चं दशक, 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अगेन एक दुसरं युद्ध झालं. आणि त्याची परिणिती म्हणजे बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती झाली. म्हणजे आधी त्याला आपण पूर्व पाकिस्तानच म्हणायचो, पण एका पॉइंट नंतर ते स्वतंत्र बांगलादेश म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि जेणेकरून आता ते स्वतंत्र बांगलादेश असल्यामुळे जे वायव्येकडचं पाकिस्तान आहे त्यांचा डिरेक्ट याच्याशी काही ह्याच्यावरती सत्ता डिरेक्टली नव्हती. आणि त्यामुळे आता तो एक स्वतंत्र देश बनला होता. ठीक आहे. आणि या कामी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा वाटा अतिशय महत्वाचा आहे. आणि तसं पाहायला गेलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये हे भारताच्या पण फायद्याचं आहे, कारण याच्या आधी काय होत होतं की पाकिस्तानमुळे बांगलादेश मधले जे लोक आहेत तर ते भारतामध्ये येऊन राहायचे. आता ऍटलिस्ट बांगलादेश स्वतंत्र झाल्यामुळे ते निर्वासितांचा प्रश्न सोडवला गेला होता. सो शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर देखील करण्याचं धोरण त्यांनी ठरवलं होतं. सो त्यामुळे 1974 मध्ये राजस्थान या ठिकाणी जे पोखरण ठिकाण आहे इथे जमिनी अंतर्गत अणुचाचणी केली गेली. अणुचाचणी म्हणजे ऍटम बॉम्ब जे बनवले आहेत त्यांची चाचणी केली जाते. हे यासाठी केलं जातं की एकतर इतर देशांना कळलं पाहिजे की आपल्याकडे पण अणुबॉम्ब वगैरे आहेत, आपले वर्चस्व दाखवण्यासाठी. अर्थात ते आपण अटॅक करण्यासाठी नाहीच वापरत आहोत, पण डिफेंड तरी करता आलं पाहिजे आपल्याला. स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे जेव्हा इतर देश आपल्याला आक्रमण करत असतील तर. आणि मग त्यासाठी आपल्याकडे पण अणुचाचणी म्हणजे करण्याची क्षमता आहे किंवा आपल्याकडे पण त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत हे इतर देशांना कळावं, यासाठी पण या सगळ्या चाचणी घेतल्या जातात. आणि 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यामध्ये सामील होण्याच्या बाजूने मतदान केलं. अजून सिक्कीम पण भारतामध्ये आला नव्हता, 75 मध्ये तो आला. आणि त्यानुसार सिक्कीम सुद्धा भारतामध्ये सामील झाला आणि त्याला आता राज्याचा दर्जा मिळालेला आहे. या दशकामध्ये शासनाने संविधानामधील जी काही आणीबाणी आहे, आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती, इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो, तर त्या संबंधी तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणि आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत तर ते स्थगित केले जातात. आणि आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये शिस्त आली, त्याचबरोबर मानवी हक्कांचा सुद्धा संकोच झाला. म्हणजे आणीबाणीमध्ये काय असतं की इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते. सो बेसिकली एकतर आणीबाणी का बरं होते, जेव्हा राजकीय स्तरावरती अस्थिरता निर्माण होते. म्हणजे एकतर खूप सारे दंगली होत आहेत किंवा खूप सारी आंदोलनं वगैरे होत आहेत आणि त्यामुळे जर देशामध्ये अस्थिरता निर्माण होत असेल मोठ्या प्रमाणामध्ये किंवा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिरता निर्माण होत असेल तर मग त्या केसमध्ये आणि ती जर कंट्रोल करता येत नसेल तर मग त्या केसमध्ये काय केलं जातं, आणीबाणी घोषित केली जाते किंवा इमर्जन्सी घोषित केली जाते. मग साधारणतः 1975 ते 77 या कालावधीमध्ये ही आणीबाणी घोषित केली गेली होती. आणि याच्यामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार फॉर एक्झाम्पल काहीही बोलण्याचा किंवा कुठलंही वक्तव्य करण्याचा जो काही आपला मूलभूत अधिकार आहे तर तो स्थगित केला जातो. आपण कोणाबद्दलही काहीही बोलू शकत नाही, कारण हे सगळं कंट्रोलमध्ये आणायचं आहे.
देशाचं स्थैर्य पुन्हा एकदा आणायचं आहे यासाठी आणीबाणी घोषित केली जाते आणि त्यामुळे मग जनता कोणाही बद्दल कुठलंही कसंही स्टेटमेंट व्यक्त करू शकत नाही. त्यासोबतच जे प्रेस मीडिया आहे किंवा जे न्यूज मीडिया आहे त्यांच्यावरती पण बरेचसे निर्बंध असतात की काय दाखवायचं काय नाही दाखवायचं. त्यासोबतच लोक जे आंदोलन वगैरे करतात त्याच्यावरती पण थोड्या बहुत प्रमाणामध्ये निर्बंध लावले जातात. सो हे सगळे जे मूलभूत अधिकार आहेत जनतेचे तर ते आणीबाणीमध्ये स्थगित केले जातात की तुम्ही हे नाही करायचं तुम्ही ते नाही करायचं. जे आपण इतर वेळेस इझिली करू शकत होतो बिकॉज ऑफ संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारामुळे ते आपण आणीबाणीमध्ये नाही करू शकत. ठीक आहे. सो ती आणीबाणी साधारणतः 77 पर्यंत वगैरे होती आणि हा आणीबाणीचा काळ 1977 पर्यंत राहिला आणि त्यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय, ज्या निवडणुका घेतल्या जातात सगळ्या भागांमध्ये आणि त्यातून प्रतिनिधी निवडून घेतले जातात आणि मग त्या प्रतिनिधींमधून प्रधानमंत्री निवडला जातो. सो बेसिकली त्या निवडणुका घेतल्या गेल्या आणि त्यानंतर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती अनेक विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी जनता पक्षाची निर्मिती केली. आता जर तुम्ही बीजेपी बघता भारतीय जनता पक्ष तर ते आधी जनता पक्ष होतं. ठीक आहे. आता नव्याने हे जे काही स्थापन झालेले पक्ष आहेत त्यानंतर पुढे असं आहे की नव्याने स्थापन झालेले हे जे पक्ष आहेत तर त्याकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि म्हणजे या वेळेस काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि नवीन जे पक्ष आहेत तर ते सत्तेवरती आलेला आहे. मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले जनता पक्षाचे. त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदामुळे फार काळ टिकलं नाही आणि त्यानंतर चरण सिंग जे आहेत तर ते प्रधानमंत्री झाले. त्यांचं पण सरकार जे आहे तर ते अल्पकाळ आहे. अल्पकाळ म्हणजे काय, तर बेसिकली हे एकतर नवीन पक्ष आहेत. यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्याइतपत उमेदवार नाहीयेत आणि अशा केसमध्ये काय होतं की जर तुम्ही बहुमत नाही सिद्ध करू शकला तर मग ते सरकार सत्तेवरती राहू शकत नाही आणि एकतर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात किंवा जर विरोधी पक्ष बहुमत सिद्ध करू शकत असेल, विरोधी पक्ष म्हणताना येणार अजून ते सत्तेमध्ये नाहीयेत पण तरी सुद्धा जर दुसरा पक्ष बहुमत सिद्ध करू शकत असेल तर मग ते बहुमत सिद्ध करतात किंवा मग पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. हे काही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग त्यानंतर चरण सिंग येतात, ते पंतप्रधान होतात, ते पण त्यांचं पण सरकार अल्पकाळ टिकतं आणि मग 1980 नंतर पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि पुन्हा एकदा श्रीमती इंदिरा गांधी ज्या आहेत तर त्याच सत्तेवरती आल्या म्हणजे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सत्तेवरती आला. आता त्यानंतर बघा 1980चं दशक. या दशकामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावं लागलं. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान पाहिजे अशी मागणी केली होती. स्वतंत्र खलिस्तान म्हणजे काय, त्यांना भारतापासून त्यांचा प्रदेश सेपरेट पाहिजे म्हणजे त्यांना भारताच्या अंडर राहायचं नाहीये. त्यांना त्यांचा असा स्वतंत्र देश पाहिजे, खलिस्तान पाहिजे स्वतंत्र. यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले की आम्हाला आमचा सेपरेट प्रदेश द्या, आम्हाला काय भारतासोबत नाही राहायचंय. ठीक आहे. सो हा एक नवीन प्रश्न होता की आता त्यांना कसं समजवायचं आणि मग त्यासाठी हे आंदोलन एकतर अतिशय उग्र रूप धारण केलं होतं आणि या आंदोलनाला पाकिस्तानचा पण पाठिंबा होता आणि 1984 मध्ये अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिरामध्ये अनेक अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. ते सपोर्ट करत होते यांना स्वतंत्र खलिस्तान मिळावं यासाठी ते फूस लावत होते आणि मग त्यांना बाहेर काढण्यासाठी त्या अतिरेक्यांना भारतीय लष्कराला पाठवावे लागले. इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली म्हणजे जे बॉडीगार्ड्स असतात ना इंदिरा गांधींच्या आसपास किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या आसपास जे बॉडीगार्ड्स असतात त्याला आपण सुरक्षा रक्षक असे म्हणतो. तर इंदिरा गांधींच्या बॉडीगार्ड्स पैकीच एका त्यांची हत्या केली असं इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा. याच कालखंडामध्ये ईशान्येकडील भारतामध्ये उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन पण झालं. 1984 मध्ये राजीव गांधी हे पंतप्रधान बनले जे की इंदिरा गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सो तंत्रज्ञान, विज्ञान आणि अर्थव्यवस्था. त्यासोबतच श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या पण सोडवण्यामध्ये राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्ता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता परंतु त्यांना काही या प्रयत्नांना यश नाही मिळालं आणि जेव्हा 1989 मध्ये पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसचा परत एकदा पराभव झाला आणि इतर जे वेगवेगळे पक्ष आहेत तर ते एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न केला आणि मग जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग हे जे आहेत तर ते भारताचे नवे पंतप्रधान बनले. ठीक आहे. सो इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षणचे धोरण हे त्यांचे सगळ्यात महत्वाचे योगदान आहे. त्यासोबतच पक्षातील अंतर्गत वादविवाद ऍक्च्युली काय होतं ना खूप सारे पक्ष जेव्हा एकत्र येतात
एकतर प्रत्येक पक्षाची स्वतंत्र अशी काहीतरी आयडिओलॉजी असते. जेव्हा खूप सारे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांचं काही आपापसात प्रत्येक डिसिजनवरती पटत नाही. त्यांचा एकाचं म्हणणं असतं की हा डिसिजन घेऊया, दुसरं म्हणतं की नाही घ्यायचं, तिसरं म्हणतं की का घ्यायचं. सो बेसिकली याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये खूप सारे मतभेद निर्माण होतात आणि मग मतभेद निर्माण झाले की मग ते पाठिंबा काढून घेतात. आणि जर बहुमत नसेल किंवा एका ठराविक संख्येपेक्षा जास्त उमेदवार जर त्या निर्णयाला पाठिंबा देत नसतील, तर मग सत्ताधारी पक्ष तो निर्णय नाही घेऊ शकत. आणि मग असं करत करत ना खूप सारे मतभेद निर्माण होतात आणि त्यामुळे मग ते सरकार संपुष्टात येतं किंवा सरकार जे आहे तर ते सत्तेवरती राहू शकत नाही. आणि मग ते फार काळ काही प्रधानमंत्री राहू शकले नाहीत, विश्वनाथ प्रताप सिंग. त्यानंतर 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकलं आणि 1991 मध्ये निवडणुका प्रचार दरम्यान श्रीलंकेमधील जे लिट्टे संघटना आहे तर त्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली. 1980 मध्ये शेवटी जम्मू आणि काश्मीर मधील जे असंतोष आहे त्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. ही समस्या अधिक वाढत गेली. दहशतवादी संघटना ज्या आहेत किंवा दहशतवादी जे आहेत त्यांनी उग्र रूप धारण केलं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे दहशतवादी जे आहेत तर ते हल्ले वगैरे करू लागले आणि त्यांनी अतिरेकी कारवाया केल्या आणि काश्मीरी पंडितांना तिथून जाण्यास भाग पाडलं. तुम्ही जर काश्मीर फाईल्स मूवी बघितला असेल तर त्यामधलं जे काही सीन्स आहेत तर ते या काळाशी संबंधित आहेत. ठीक आहे. आता 1991 नंतरचे बदल. जगाच्या आणि इतिहासाच्या भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले. आपण पाहत होतो की साधारणतः सोव्हिएत रशिया आणि भारत यांच्यामध्ये शीतयुद्ध वगैरे सुरू होतं. तर ते या काळाच्या आसपास आता थांबलेलं आहे. याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन आपण राज्यशास्त्राच्या पहिल्या पाठामध्ये वगैरे बघणार आहोत, ज्या ठिकाणी आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध वगैरे बघू, जेणेकरून तुम्हाला हे कनेक्ट करता येईल की एक्झॅक्टली चाललंय काय इथे, ते आपण राज्यशास्त्रामध्ये डिटेलमध्ये बघूया. तर या ठिकाणी शीतयुद्ध संपलं, पण त्याच्या आधी तुम्हाला जर शीतयुद्ध म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घ्यायचं असेल तर बघा, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे दोन देश जे आहेत तर ते स्पर्धेमध्ये होते किंवा हे दोन देश कंपॅरिझन करू शकतील इतके महासत्ता होते म्हणून आपण, किंवा इतके बलाढ्य होते की यांचं कंपॅरिझन केलं जाऊ शकत होतं. मग अर्थात कॉम्पिटिशन म्हटलं की दोघांमध्ये कुरबुर असायचीच की कोण पुढे जात आहे, कोण काय करतंय. सो बेसिकली यांच्यामध्ये उघड उघड शस्त्र वगैरे घेऊन, ॲटम बॉम्ब वगैरे घेऊन असं काही युद्ध नाही झालं. पण कधीही युद्ध होऊ शकतं, इतकी वाईट परिस्थिती आपल्याला बघायला मिळत होती, इतकं यांच्यामध्ये मतभेद होते किंवा इतकं टोकाला गेलं होतं हे की कधी पण युद्ध होऊ शकतं. सो अशी जी परिस्थिती असेल त्याला आपण म्हणतो शीतयुद्ध, म्हणजे ऍक्च्युअल युद्ध नाही होत पण कधी पण युद्ध होऊ शकतं. अशी परिस्थिती कायम असणं त्याला आपण म्हणतो शीतयुद्ध. सो दुसरं महायुद्ध संपल्यानंतर साधारणतः 1945 पासून ते 1990 पर्यंत वगैरे हे शीतयुद्ध यांचं चालू होतं. आणि ते नंतर संपलं जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. म्हणजे सोव्हिएत युनियन जे एक मजबूत असा एक संघटना होती किंवा आपण म्हणूयात की मजबूत असं एक महासत्ता होती, त्याचं विघटन होत गेलं. आणि मग त्यानंतर भारतामध्ये पी नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सरकारने आर्थिक व्यवस्थेमध्ये पण खूप सारे नवीन बदल घडवून आणले. 1996 ते 1999 या काळामध्ये भारताच्या लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट असं बहुमत मिळत नव्हतं. आणि या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी, एच डी देवगौडा, इंदरकुमार गुजराल यांसारखे अनेक प्रधानमंत्री जे आहेत तर ते सत्तेवरती येत होते. 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भारतीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवरती आले आणि अटल बिहारी वाजपेयी जे आहेत तर ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, कारण एक तर आपल्या बाजूचाच देश आहे, त्याच्यामुळे जेवढे संबंध चांगले असतील तेवढे बेटर आहे भारतासाठी वगैरे पण. त्यामुळे त्यांनी संवाद वगैरे साधण्याचा प्रयत्न केला. आणि 1998 मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणजे आपल्याकडे पण अणुबॉम्ब बनवण्याची शक्ती आहे, आपण पण असं जर कोणी हल्ला केला तर अणुबॉम्बने उत्तर देऊ शकतो, तर यासाठी त्यांनी ते स्वतःला घोषित केलं. 1999 मध्ये कारगिल या ठिकाणी परत एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर याच प्रश्नावरून युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अगेन भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर आहे भारताची अर्थव्यवस्था. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे तर ती मिश्र स्वरूपाची आहे. म्हणजे याच्यामध्ये भांडवलशाहीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण आहेत आणि ज्या गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आहेत. म्हणजे काही प्रायव्हेट कंपनीज आहेत, काही गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत. ठीक आहे. ओके. सो अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणं, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाज रचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच्या भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. भारताला उद्योग उभारून म्हणजे नवीन नवीन उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन बनायचं होतं.
आणि नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावरती आधारलेली एक अर्थव्यवस्था निर्माण करायची होती. आणि मग त्यासाठी पंचवार्षिक योजना वगैरे सुरू केल्या, ज्याच्याबद्दल आपण पुढच्या चॅप्टर्स मध्ये बघणार आहोतच. 1991 मध्ये नरसिंह राव यांनी शासनाने यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपण आर्थिक उदारीकरण असं म्हणतो. आणि या भागामध्ये एक तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे जागतिकीकरण केलं गेलं होतं. म्हणजे आधी असं होतं की जे भारतातल्या गोष्टी आहेत त्या त्याच भारतामध्ये विकल्या जाणार, बाहेरच्या कंपन्यांना भारतामध्ये येऊन व्यापार करायला वगैरे अलाउड नव्हतं. तर मग याच्यानंतर काय झालं, 1991 नंतर जागतिकीकरणामुळे भारतामधल्या म्हणजे भारताबाहेरच्या अनेक कंपन्या भारतामध्ये येऊन इन्व्हेस्ट वगैरे करू लागल्या, परकीय गुंतवणूक वगैरे वाढली, अनेक उद्योगधंदे भारतामध्ये येऊ लागले आणि वैज्ञानिक क्षेत्रामधील कुशल व्यावसायिक भारतीय अर्थव्यवस्था सुधारायला मदत केली आणि त्याच्यामुळे 1991 नंतर अनेक सुधारणा घडून आल्या, कारण एकतर जागतिकीकरण झालं होतं. अनेक जे परकीय परकीय म्हणण्यापेक्षा जे बाहेरच्या कंपन्या आहेत तर त्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू लागल्या. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारताने स्वावलंबनासाठी जे जे काही प्रयत्न केले होते त्यामध्ये दोन महत्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. 1965 मध्ये हरित क्रांती सुरू झाली होती आणि त्यामधले त्याचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे होते. हे तुम्हाला सायन्स मध्ये पण आहेच. तर त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्राचा उपयोग करून आपण अन्नधान्याचं प्रमाण उत्पादन कसं वाढवू शकतो याबद्दल त्यांची हरित क्रांती होती. आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुग्धोत्पन्नातील जे काही सहकारी चळवळी आहेत वगैरे त्या केल्या, जेणेकरून दूध उत्पादन आपण कसं वाढवू शकतो त्याला आपण धवल क्रांती, व्हाईट रिव्हॉल्युशन असं म्हणतो. सो अणुशक्ती आणि अवकाश संशोधन क्षेत्रात पण भारताने प्रगती केली. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती असेल, औषधे, संरक्षण यांसारख्या गोष्टींसाठी पण आपण करू शकतो. भारताने अवकाश तंत्रज्ञानामध्ये पण म्हणजे सॅटेलाइट्स असेल किंवा स्पेस आहे त्याच्यामध्ये पण खूप प्रगती केली. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला जो उपग्रह आहे तर तो अवकाशामध्ये सोडण्यात आला आणि आतापर्यंत भारताने अनेक जे अवकाश कार्यक्रम आहेत त्यात यशस्वी केलेले आहेत. त्यानंतर असं आहे की आतापर्यंत अनेक सॅटेलाइट सोडलेले आहेत. बेसिकली सॅटेलाइट्समुळेच तुम्ही आता हे लेक्चर्स बघू शकता. सॅटेलाइट्समुळे आपण एकमेकांशी बोलू शकतो. दळणवळण वगैरे सॅटेलाइट्समुळेच पॉसिबल आहे. सो त्यानंतर पुढे काय दिले बघूयात आपण. सामाजिक क्षेत्रामधील बदल. याच दरम्यानच्या काळामध्ये भारताच्या सामाजिक क्षेत्रात पण अनेक महत्वपूर्ण बदल झाले. यातील काही बदलांमध्ये काय येतं, महिलांचे सक्षमीकरण वगैरे, त्या समस्या सॉर्ट आउट करणं किंवा वंचित घटकांची प्रगती करणं, विकास करणं, बालकांच्या विकासाला पण चालना देणं आणि 1975 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास हा नवीन विभाग निर्माण करण्यात आला की जे महिलांच्या विकासासाठी काही नवीन उपाययोजना आणणं असेल, सेम फॉर बालकांसाठी, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि त्यांना पण एक वेगळं स्थान मिळावं समाजामध्ये, यासाठी अनेक योजना निर्माण करण्यात आल्या आणि त्यामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा असेल म्हणजे हुंडा न घेणं, समान वेतन म्हणजे स्त्री आणि पुरुष जर समान काम करत असतील तर त्यांना समानच पेमेंट दिलं गेलं पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने अनेक स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवल्या. संविधानकारकांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधी यांच्यापासून वंचित राहावं लागेल आणि मग या समस्येवरती उपाय शोधला जावा म्हणून काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. सो बेसिकली त्यांना असं वाटलं होतं की जाती व्यवस्थेमुळे काय होईल की समाजामध्ये असंतोष निर्माण होईल किंवा काही पर्टिक्युलर जातींना महत्व मिळेल, काहींना नाही मिळेल वगैरे असं काही होऊ शकतं. मग तसं होऊ नये आणि सगळ्यांना समान न्याय वगैरे मिळावा यासाठी काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. म्हणजे हे आयोग डिस्कशन करतं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. 1978 मध्ये बी.पी. मंडल यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या पण समस्येचा विचार केला आणि अजून आयोग निर्माण करण्यात आले. अगेन काय नवीन उपाययोजना केल्या पाहिजे वगैरे हे सगळं डिस्कस करण्यासाठी. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षकांचे धोरण स्वीकारण्यामध्ये आले. अनुसूचित जाती असतील आणि अनुसूचित जमाती आहेत या सगळ्यांसाठी भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि सन्मानाने जगता यावं म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजेच अॅट्रॉसिटीचा कायदा करण्यात आला किंवा संमत करण्यात आला. आता आहे जागतिकीकरण. जागतिकीकरणामुळे अर्थकारण आहे, राजकारण आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, समाज संस्कृती हे सगळे जे काही आहे त्याच्यामध्ये बदल आणि विकास घडवून आणण्यात आला. आणि
जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांमध्ये भारत हा एक महत्वाचा देश म्हणून उदयास आला. G20 मध्ये आणि ब्रिक्स या ज्या मोठ्या मोठ्या संघटना आहेत तर त्याचा भाग बनला भारत आणि दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधील एक महत्वाची क्रांती सुद्धा भारताने अनुभवली. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, आंतरजाल म्हणजे इंटरनेट वगैरे किंवा उपग्रहावरील आधारित दूरसंचार सेवा या सगळ्या संपूर्ण भारतभर पसरल्या. राजकीय क्षेत्रामध्ये पण एक स्थिर अशी लोकशाही निर्माण झाली, म्हणजे एक स्थिर असं एक स्थान निर्माण झालं भारताला आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झाला. आहार विषयक सवयी असतील, पोशाख आहे, भाषा आहे, सॉरी या सगळ्यामध्ये बदल आणि त्यासोबतच विकास होत गेला. आणि पुढील पाठामध्ये आपण भारतामध्ये जे काही अंतर्गत समस्या आहेत किंवा अंतर्गत आव्हान आहे तर त्याच्याबद्दल बघणार आहोत. या पाठामध्ये आपण इन जनरल भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक सत्ता कशी निर्माण केली गेली होती किंवा कोण कोण सत्तेवरती आलं होतं, नवीन योजना कशा निर्माण झाल्या किंवा भारताने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीला सुरुवात कशी केली वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलं. नेक्स्ट पाठामध्ये आपण एक एक टॉपिक घेऊयात आणि त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या पाठाबद्दल सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो डिस्कस करणार आहोत. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही स्पार्क सिरीज कंटिन्यू ठेवली पाहिजे की नाही हे सगळं काही तुम्ही मला खाली कमेंट बॉक्सद्वारे सांगू शकता. थँक्यू सो मच अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.